अस्सल मराठी चव या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे फ्लावरची भाजी टिफिनसाठी. त्यासाठी मी हा फ्लावर स्वच्छ निवडून तो गरम पाणी आणि मीठ यामध्ये टाकलेला आहे. त्यासाठी घेतला एक टोमॅटो, एक कांदा आणि चिरलेली कोथिंबीर आणि सोबतच आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट पण घेतलेली आहे. त्यासाठी मसाले: काश्मीरी लाल मिरची, काळा मसाला, हळद आणि गरम मसाला. गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम झालं आहे. आता त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकलेली आहे. मोहरी छान तडतडू द्यायची आहे. यामध्ये टाकू परत जिरे, कांदा, टोमॅटो. कांदा आणि टोमॅटो आता आपण छान परतून घेणार आहे. टोमॅटो मऊ होण्यासाठी त्यात आपण पाव चमचा मीठ टाकलेलं आहे. मिठामुळं टोमॅटो लवकर मऊ होतो आणि भाजीला चव पण छान येते. मिक्स करून घेऊ चांगलं. याच्यात टाकू आपण आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट. हे सर्व साहित्य त्याला तेल सुटेपर्यंत छान असं कमी गॅसवर परतून घ्यायचं आहे. बघू शकता या सगळ्या साहित्याला आता तेल सुटतंय. आता याच्यामध्ये आपण घेतलेले मसाले जे आहेत हे सगळे मसाले घालणार आहेत. छान मिक्स करू. आता याच्यामध्ये आपण हा स्वच्छ केलेला जो फ्लावर आहे तो फ्लावर आपण टाकणार आहे. हा सगळा मसाला या फ्लावरला पूर्ण कव्हर होईल या पद्धतीने आपण त्याला मिक्स करून घेऊया. एकदम कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये झटपट अशी ही टिफिनसाठी भाजी तयार होते आणि चवीला पण एकदम छान लागते. थोडंसं मीठ टाकू. छान. आता या ठिकाणी आपण चिरलेली कोथिंबीर त्याच्यामध्ये टाकणार आहेत. छान मिक्स करून घेऊ. आता या ठिकाणी आपल्याला या कढईवर आता एक झाकण ठेवायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला एक ग्लासभर पाणी ओतून ठेवायचं आहे. गॅस कमीच राहू द्यायचा आहे. आता ही भाजी जी आहे आपल्याला वाफेवर फक्त वाफवून घ्यायची. याच्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही. 10 मिनिट झालेले आहेत. बघू शकता आपण ही भाजी किती छान अशी
मस्त शिजलेली आहे. थोडंसं अधूनमधून त्याला मिक्स करून पण घ्यायचं आहे. बघा छान शिजलेला आहे फ्लावर. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून बघूया. तर अशी ही टिफिनसाठी झटपट अशी ही फ्लावरची भाजी तयार आहे. माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.